काही लोकांचा धर्म काय शिकवतो, काही लोकांचा धर्म शिकवतो हातात भगवा झेंडा घ्यायचा आणि दुसऱ्याच्या घरावर दंगल करायची. आता विठोबाचा धर्म काय शिकवतो? जसं बाकीच्या धर्म आहे तसं विठोबालाही धर्म आहे. विठोबाचा धर्म जागो, त्याचे त्याचे चरणी लक्ष लागो. आता विठोबाचा धर्म कोणता आहे? ज्यासी नाही पंख पाय तेरे करावे ते काय. ज्याला माय नाही, ज्याला बाप नाही आहे, ज्याला हात नाही आहे, ज्याला पाय नाही आहेत, ज्याला बोलता येत नाही, अशा न बोलणाऱ्या माणसांनी विठोबाकडे गेलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरुनी मानायचं होतं, गुरु करायचं होता, समजा विचार स्वीकारायचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर जातीचा अभिमान असता तर त्यांनी चोखा मिळाला आपला गुरु केला असता की नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोखोबाला आपला गुरु मानला नाही, तर आपला गुरु मानला महात्मा ज्योतिराव फुलेंना, आपला गुरु मानला कबीरांना. आता ह्याच्या थोडं अलीकडे येऊ आपण. ज्योतिराव फुलेंना जर गुरु करायचा होता तर ज्योतिराव फुले हे सावता माळ्याला गुरु नाही गेले. बघा, समजून घ्या, सावता माळ्याला गुरु नाही गेले. ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानला आणि रायगडची समाधी शोधून काढली. अरे कुठे राहिली जात? कारण आमच्या संतांनी जातीची लढाई लढलेलीच नाही. कारण ज्योतिराव फुल्यांना माहित होतं हा महाराष्ट्र पुन्हा एखादा उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी शिवाजी हे 3 अक्षर माझ्या कामाला येणार आहे. आणि म्हणून ज्याचा जयंती उत्सव चालू केला नव्हता, ज्योतिराव फुल्यांनी पहिल्यांदा रायगडावरती गेले आणि रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. बघा, शिवाजी महाराजांनी गुलामीच्या विरोधात दंड थोपटले. मी जिजाऊ वंदना पहिल्यांदा घेतली. ह्याचं कारण काय आहे? अंधश्रद्धेचा पहिला रोग हा बाईला होतो आणि बाईला रोग झाला की लेकराला ऑटोमॅटिक होतो. तुम्हाला एक रोगाचं साधं लक्षण सांगतोय, न बघता सुद्धा इथं बसलेल्या 80% बायाच्या पायात काळा दोरा आहे. शिवाजी महाराजांनी गुलामीच्या विरोधात दंड थोपटले. मी जिजाऊ वंदना पहिल्यांदा घेतली. ह्याचं कारण काय आहे? अंधश्रद्धेचा पहिला रोग हा बाईला होतो आणि बाईला रोग झाला की लेकराला ऑटोमॅटिक होतो. तुम्हाला एक रोगाचं साधं लक्षण सांगतोय, न बघता सुद्धा इथं